सगळीकडे प्रेमाचा जल्लोष असताना, सगळीकडे प्रेमाचा माहोल असताना आपण आज या प्रेमदिनाच्याच पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीतील प्रेमासंदर्भात बोलणार आहोत. आणि या विषयावर बोलण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे लोक आपल्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी स्वागत करतो विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर आणि ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणाताई ढेरे या दोघांचं. आज एकूणच व्हॅलेंटाईन डे म्हटला की सगळीकडे वेगळ्या पद्धतीच्या प्रेमाला उधाण आलेलं दिसतं. याच्यात एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे, ती म्हणजे 1991 नंतर म्हणजे जागतिकीकरणानंतरचा काळ जर बघितला तर या काळात सगळ्याच गोष्टीचं मार्केटिंग झालं आणि दिवसांचं सुद्धा तशाच पद्धतीने बाजारीकरण आपल्याला झालेलं दिसतं. त्याच्यातच हा प्रेमाचा जल्लोष वेगळ्या पद्धतीने आपल्या पिढीने स्वीकारला. आता एक सातत्याने तक्रार होते, कडवट ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यासुद्धा या गोष्टीला विरोध करतात. परंतु आपल्या तरुणाईला आपल्या प्रेमसंकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी जे व्हायला पाहिजे ते मात्र होताना दिसत नाही. तेच आपण इथे करणार आहोत. आपण या विषयावर बोलणार आहोत की भारतीय संस्कृतीतील उदात्त प्रेमसंकल्पना, त्यातील समर्पण, त्यातील वेगळ्या पद्धतीचे जे सगळे भाव आहेत ते मला तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायचे आहेत. अरुणाताईंपासून मी सुरुवात करतो की कृष्ण किनारा म्हटलं की अवघा म्हणजे कृष्ण वेगवेगळ्या त्याच्या अवतीभोवतीच्या महिलांच्या नजरेतून आमच्या समोर येतो. आणि आता तर तुम्ही आधुनिक जे म्हणजे डॉक्टर रवींद्रनाथ टागोरांपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत म्हणजे प्रेमाकडून प्रेमाकडे हे जे तुम्ही मांडणी नवीन केलेली आहे त्यापासून आपण सुरुवात करूया. तुमच्या नजरेतील भारतीय प्रेमाची जी संकल्पना आहे ती कशी तुम्ही पाहता ते सांगा. खरं सांगायचं तर कृष्ण हा एक असा देव आहे की जो लोकांच्या मधला आणि म्हणजे प्रत्येक घराघरांमधून बाळ नवीन जन्माला आलं तरी कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असं म्हणत ते बाळ झेललं जातं आणि त्याचं कौतुक होतं. प्रत्येकाच्या अंगणात कान्हा खेळत असतो. इतका तो लोकांमधला देव आहे की एका बाजूला त्याचं ईश्वरी अवतार म्हणून त्याच्यामध्ये जे मोठेपण आहे ते तर तो दैवी अंश आहेच, पण दुसऱ्या बाजूला लोकमनाशी अत्यंत जोडला गेलेला देव आहे. आणि म्हणून भारतीय प्रेम हे सुद्धा कृष्णाच्या आयुष्यात जे फुललं ते आमचा आदर्श होऊन राहिलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की लौकिक आणि अलौकिक हे दोन्ही त्या प्रेमामध्ये एकत्र मिसळून समाजासमोर आलं. म्हणजे इथे गोपींच्या खोड्या करणारा, निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देणारा, त्यांना अडवणारा, त्यांची वस्त्र हिरावून घेणारा असा कृष्ण ज्या वेळेला आपल्याला दिसतो त्यांच्याबरोबर रासात रंगणारा, तर तो रास किंवा त्यांचं वस्त्रहरण याला एक मोठा आध्यात्मिक अर्थ आपल्या परंपरेने दिला. निश्चितच. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं मात्र की राधा आणि कृष्ण ही जी जोडी आपल्याकडे आहे ही प्रेमाचा एक मोठा आदर्श म्हणून भारतीय मनाने स्वीकारली. तसं म्हटलं तर हे दोघं जण तरुण वयामध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलेले असे जीव असं आपण म्हणूया. पण घराघरांमध्ये राधाकृष्ण आणि मंदिरांमध्ये राधाकृष्ण असे आपल्याला दिसतात. आणि गंमत अशी की आयुष्याच्या अगदी कोवळ्या टप्प्यावर हे दोघं जण एकमेकांच्या सहवासात आलेले आणि नंतर आयुष्यभरात त्यांची गाठ पडलेली नाही. तुम्ही जी म्हणजे राधा शेवटच्या टप्प्यामध्ये कृष्णाला भेटते ते मांडलंय त्याबद्दल सुद्धा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्याच्या आधी मला शंकर अभ्यंकर सरांना विचारायचं की ज्या पद्धतीने मधुरा भक्तीचा उदय झाला आपल्या भारतीय भक्ती संप्रदायामध्ये त्याच्या आधी बऱ्यापैकी आमची जी सगळी आध्यात्मिक धारणा जी होती ही साधनेवर होती आणि ही साधना कठोर साधना होती. त्याच्यामध्ये देहदंड मोठ्या प्रमाणात होता. बुद्धाने त्याविषयी खूप समर्पक विस्तृतपणे लिहिलेलं आहे आणि त्यातून त्याचा सम्यक मार्गाचा जन्मसुद्धा झालेला आपल्याला दिसतो. पण ही जी मधुरा भक्ती आहे आली एक साधारणतः 6व्या-7व्या शतकानंतर म्हणजे गीत गोविंदाच्या उदयानंतर मधुरा भक्ती आली असं सगळे तज्ञ म्हणतात. तर त्यानंतरचा काळ जो आहे हा प्रचंड वेगाने बदलत गेलेला दिसतो. तुमचं काय त्याच्यावर निरीक्षण आहे? मधुरा भक्तीबद्दल सांगेन, पण त्याच्या अगोदर दोन गोष्टींचा मला उलगडा करावा असं वाटतं. सगळ्यात त्यातली मोठी आणि प्रमुख गोष्ट म्हणजे व्हॅलेंटाईनचा आणि प्रेमाचा काहीही संबंध नाही.
जनमानसामध्ये एक प्रचंड अपसमज बसलेला आहे की व्हॅलेंटाईन हा कोणीतरी प्रेमिक होता, त्याची कोणीतरी प्रेयसी होती आणि म्हणून त्याचा आठव आज आपल्या समाजामध्ये केला जातो. ही भूमिकाच मुळामध्ये चुकीची आहे. बरोबर. त्याचं कारण सांगतो, कारण ती कथाच पूर्ण वेगळी आहे. पूर्ण वेगळी आहे. पाश्चात्य जगतामध्ये अनेक व्हॅलेंटाईन होऊन गेलेले आहेत. ज्या व्हॅलेंटाईनचा संदर्भ आपण आज देतो, गंमत अशी झालेली होती की रोमन साम्राज्य असताना त्या रोमन साम्राज्यासाठी लढणारे जे सैनिक होते त्यांना विवाह करायची अनुमती नव्हती. बरोबर. तेव्हा हा जो एक व्हॅलेंटाईन होता त्यांनी त्या सैनिकांचे विवाह करायला प्रारंभ केला. तेव्हा त्याला पकडण्यात आलं, कारण हे राजसत्तेच्या विरुद्ध होतं. बरोबर. आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगात टाकल्यानंतर तो जो तुरुंगाचा अधिकारी होता त्याची कन्या आजारी पडली. तर त्या कन्येवर त्यांनी काही उपचार केले आणि तो स्वतःला संत म्हणवून घ्यायला लागला. पुढे त्याला संतपद ख्रिश्चन धर्माने बहाल केलं. आता गंमत अशी झाली की त्याचा मृत्यू तुरुंगामध्येच झाला. तर त्याची आठवण करण्यासाठी हे लोक एकमेकाला फुलं द्यायला लागले. आणि तेव्हापासून 14 तारीख ही फेब्रुवारी ही व्हॅलेंटाईन डे म्हणून. पण त्याचा प्रेमाशी काही संबंध नाही आहे. त्यांनी फक्त एक पत्र लिहिलेलं होतं, त्याच्यामध्ये युअर व्हॅलेंटाईन म्हटलं, तर तेवढ्यावरून आपण असं गृहीत धरलं. पण ही मुळामध्ये संकल्पना चुकीची आहे. व्हॅलेंटाईनचा प्रेमाच्या भावनेशी काही संबंध नाही. आता गंमत सांगतो आपल्याला, आपल्याकडे वेगळा व्हॅलेंटाईन डे होता. खरं तर आपल्याकडची संकल्पना उचलून त्यांच्याकडे घेतलेली आहे. कशी ती सांगतो आपल्याला. माघ महिना आत्ताही चालू आहे, तर माघ महिन्यातली जी पंचमी आहे, वसंत पंचमी आपण त्याला म्हणतो. आणि वसंत पंचमी हा मदनाचा अवतार झालेल्याचा दिवस मानला जातो. म्हणून आपल्याकडे परंपरेनं मदनोत्सव होत होता. युवक युवती एकत्र येत होत्या, त्यांना स्वातंत्र्य होतं वरवधू एकमेकाला निवडण्याचं. पौराणिक याच्यामध्ये वाचायला मिळतात. आणि आजही पाकिस्तानमध्ये वसंत पंचमीला बंदी आहे. कारण तिथे आज भारतात जरी वसंत पंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जात नाही, आम्ही वेगळ्या दिशेने गेलेलो आहोत, परंतु पाकिस्तानमध्ये अनेक प्रांतात वसंत पंचमी खूप धूमधडाक्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आणि त्याला तिथल्या कर्मठांचा विरोध आहे. कर्मठ कुठल्याही धर्मातले असो ते अशाच पद्धतीने वागत असतात. पण ताई, इथे आपण आता ज्या विषयावर बोलत होतो की राधा आणि कृष्ण या ज्या संकल्पना आहेत, किंवा कृष्ण आणि रुक्मिणी, म्हणजे रुक्मिणी आणि कृष्णाचं नातं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आहे. कृष्ण आणि मीरा हे नातं सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आहे. या सगळ्या नात्यांमध्ये स्त्री किंवा कृष्ण आणि द्रौपदी, स्त्रीच्या जगण्याचे, स्त्रीच्या अंतर्मनाचे वेगवेगळे पदर आपल्याला तिच्या कृष्णाशी संबंधामध्ये उलगडताना दिसतात. तुम्ही त्याकडे कसं पाहता? मात्र मला अगदी हे मुद्दाम स्पष्ट करावंसं वाटतं की अध्यात्माची एक परंपरा आपल्याकडे जी आली, तत्वज्ञानाची जी एक परंपरा आली, त्याला सोडून लोकमनाने जे दैवतांना स्वीकारलं ना, त्यामध्ये लोकांच्याच भावनांचं, आशा आकांक्षांचं प्रतिबिंब दिसत राहिलं. आणि म्हणून राधा भागवतात नसली तरी लोकमनाने निर्माण केलेली राधा शेकडो शतकं आपल्याकडे राहिली. आणि त्याचं कारण स्त्रीने आपली रूपं त्याच्यामध्ये पाहिली. स्त्रीने आपली रूपं द्रौपदीमध्ये पाहिली, रुक्मिणीमध्ये पाहिली. कृष्णाला प्रेमपत्र लिहून रुक्मिणीने ज्या पद्धतीने त्याला वरलं, त्याच्यामध्ये तो जो एक प्रेमाचा आंतरिक उमाळा आहे तो तुम्ही विसरता का? म्हणजे आज व्हॅलेंटाईन कार्ड पाठवणाऱ्या मुलींच्या कित्येक हजारो वर्ष आधी रुक्मिणीने थेट श्रीकृष्णाला पत्र लिहून आपलं प्रपोजल म्हणजे प्रपोज केलं होतं श्रीकृष्णाला, असं म्हणू शकतो. होय होय. किंवा द्रौपदी, तिच्यासाठी तर कृष्ण हा बंधू नव्हता नुसता, म्हणजे द्रौपदीचे बंधू शोभे नारायण हे तर होतच, पण त्याच्या पलीकडे तिने अनेक वेळेला असा उच्चार केलेला आहे की ज्या वेळेला मला माझे म्हणजे वनवासात असताना कृष्णा, मला माझे वडील नव्हते, माझे भाऊ नव्हते, माझे पती नव्हते, आणि कृष्णा तूही नव्हतास, तेव्हा या सगळ्यांच्या पलीकडे कुठेतरी तिच्यासाठी कृष्ण होता. ती तर त्याच्याशी एवढी एकरूप झाली होती की तिला कृष्णा म्हणत होते ना. होय, तिला कृष्णा म्हणत होते. तिचं नाव सुद्धा कृष्णाच होतं द्रौपदीचं. आणि राधेच्या बाबतीत तर आपल्याकडे अगदी विंदा करंदीकरांच्या कवितेपर्यंत आहे की मिसळलास तू काजळ काळा आणि डहुळले मी हिमगौरी. तेव्हा मी गोरी, पण तुझं कृष्ण पण माझ्यामध्ये मिसळलं, आणि ते मिसळणं महत्वाचं आहे.
मी एकदा सुरेश भटांशी बोलत होतो, तर त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की दादा, तुम्ही जे लिहिलेलं आहे, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, त्यातली पुढची ओळ आहे, त्या तिथे अनंग रंग रास रंगला, गोप गोपिका समे मुकुंद दंगला. त्यातला जो अनंग रंग जो आहे तो ही जी भावना आहे, त्या म्हणजे ही लोकांची भावना त्याकडे बघण्याची. त्यामुळे श्रीकृष्ण चरित्र हे वेगळ्या पद्धतीने सतत उभारी देत राहतं भारतीय मनाला. आता ज्या प्रकारे आपल्या धारणा वेगाने बदलत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे स्त्री पुरुष नातेसंबंध सुद्धा वेगाने बदलत चाललेले आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी आपली पारंपरिक प्रेम प्रतीकं आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आपल्याला सांगू का, आपल्या धर्मसंस्कृतीची जी रचना आहे त्याला 4 चतुष्क मानलेली आहेत आणि त्यातलं एक चतुष्क आहे ते 4 पुरुषार्थांचं आहे. आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कामाला आपल्याकडे पुरुषार्थ केलेला आहे आणि भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले, भगवान श्रीकृष्णाने, की धर्माच्या अविरुद्ध असलेलं काम मी आहे. धर्माची चौकट मोडून जर कोणी कामाचा उपभोग घेत असेल तर ते पाप आहे. कारण कृष्ण 2 गोष्टी याच्यामध्ये सरांच्या सगळ्या विवेचनाला, अभ्यंकरांच्या जोडून घ्याव्याशा वाटतात. एक म्हणजे निसर्गाशी संवादी असं इथल्या प्रेमाच्या परंपरेचं फुलणं आहे. म्हणजे इथले सगळे उत्सव बघा, हे मदनोत्सव, त्यावेळेला सगळा निसर्ग रंगांनी फुललेला असतो, ऋतूंशी संवाद करणारा. 6 ऋतू आहेत, 3च नाहीये. म्हणजे अशोक वृक्षासारखा वृक्ष सुद्धा रसिक आहे, जो सुंदरीच्या लत्ताप्रहाराने फुलतो. त्यामुळे ती झाडं, त्या वेली, ते फुलणं, या सगळ्यामधून प्रेम फुललेलं आहे. पारंपरिक प्रेम संकल्पनांसंदर्भात सुरू असलेली आहे आपली चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा मध्यंतरानंतर. प्रियकराला वसंत पंचमीला प्रेयसीला भेटायचे. दोघं जवळ आहेत पण वडील मंडळी असल्यामुळे त्यांना एकमेकाशी बोलता येत नाहीये. आता भेटायचं कसं? तर ती प्रेयसी इतकी चतुर आहे, ती हात आपले उचलते आणि कमळाचा आकार करते आणि हळूच मिटते. थोडक्यात त्याला सांगते, कमळ मिटायची जी वेळ आहे त्यावेळी पुष्करिणी जवळ आपण भेटूया. विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर आणि ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्यासोबत सुरू असलेला आपला हा जो पारंपरिक प्रेम संकल्पनांविषयीचा, पारंपरिक प्रेम प्रतीकांविषयीचा चर्चेचा कार्यक्रम आहे, तो आपण पुढे नेऊया. अरुणाताई, आता ज्या पद्धतीने अभ्यंकर सरांनी सांगितलं की एकूणच आपलं जगणं जे आहे हे निसर्गाभोवती पूर्णपणे गुंफलेलं होतं. भरपूर म्हणजे आपला बहुतांश समाज आजही निम्म्याहून अधिक समाज हा शेतीशी संबंधित जीवन जगतोय. त्याची आर्थिकदृष्ट्या हालाकी मोठ्या प्रमाणात आहे, तो वाद नाही आहे, परंतु तरीही त्याच्या जीवनाला एक वेगळा अर्थ निसर्गाने दिलेला आहे. आणि हे सगळं त्याचं जे जगणं आहे ते पारंपरिक आपल्या भक्ती संकल्पना आहेत, पारंपरिक ईश्वरी त्याच्या कल्पना आहेत, त्या आणि निसर्ग याच्यामध्ये तो आनंदात जगताना आपल्याला दिसतो. म्हणजे आजही आपण सगळेजण ग्रामीण भागात नेहमी जात असतो, तर ग्रामीण भागातल्या लोकांचं जे जीवन आहे ते त्याकडे तुम्ही कसं बघता? खरं सांगायचं तर याचं एक उदाहरण मी परंपरेतूनच देईन. 2000 वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये या मातीत निर्माण झालेल्या गाथा, हाल सातवाहनांनी संकलित केलेल्या गाथा आपल्या समोर ज्या आहेत, ते काव्य जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एका बाजूला ग्रामीण महाराष्ट्राचा सगळा रांगडेपणा त्याच्यामध्ये आहे, मोकळेपणा आहे, संकोच नाही आहे, धीटपणा आहे, हे सगळं आहे, पण त्याच्या जोडीला संयम आणि औचित्य आणि हातही सहज धरला गेला. हो, संयमाच्या जोडीला आणि त्याची जी सूचकता आहे ना त्या गाथेमधली, प्रत्येक गाथेमधली, आणि ते वाचल्यानंतर असं जाणवतं की आपले पूर्वज इतके हुशार होते आणि आम्ही आता काय असे. मी 2 उदाहरणं देते तुम्हाला त्याच्यासाठीची. एक, मी ज्या संयमाचं म्हटलं की प्रिया पत्नी हिच्याविषयी, आणि सर आत्ताच अभ्यंकर म्हणाले तसं की त्याच्यामध्ये संयम आहे आणि त्याला एक मर्यादा आहे, केव्हा आणि कसा. कामाला आपण गैर मानलेलं नाही, पण तरी सुद्धा त्या कामाला ज्या प्रकारे स्वीकारलेलं आहे गृहस्थ जीवनामध्ये,
प्रेमिकांनी सुद्धा. त्याच्यात एक आपल्या प्रियेविषयी तो म्हणतो आहे गाथेमध्ये, रतिकाळी आनंदानं फुललेले असतात गाल, प्रियकराला शेकडो आज्ञा देते ती खुशाल. रतिकाळी आनंदानं फुललेले असतात गाल, प्रियकराला शेकडो आज्ञा देते ती खुशाल, पण सकाळी अशी अधोवदन असते सई की हीच ती, यावर विश्वासही बसत नाही. तेव्हा रात्र संपलेली आहे आणि गृहस्थी जीवनाला सुरुवात झालेली आहे. तेव्हा संसारात तिचं बदलतं रूप हे त्यांनी त्या एका शृंगाराच्या गाथा अशी आहे पातळीवरचं. की तो तिच्या घराकडून चाललेला आहे आणि याच्याबरोबर याचा मित्र आहे, ती तिच्या आईच्या बरोबर अंगणामध्ये काहीतरी करते, सायंकाळची वेळ आहे आणि हा जाताना मित्राबरोबर फक्त जोरात बोलतो की आज पौर्णिमा किती सुरेख असणार आहे आणि तलावामध्ये कमळीने फुललेल्या असतील. म्हणजे त्याला संकेत द्यायचा आहे की तलावाच्या काठी आपण रात्री भेटायचं आहे. रात्री याच्यावर मला एक उदाहरण आठवलं की त्या प्रियकराला वसंत पंचमीला प्रेयसीला भेटायचे. दोघं जवळ आहेत पण वडील मंडळी असल्यामुळे त्यांना एकमेकाशी बोलता येत नाहीये. आता भेटायचं कसं, तर ती प्रेयसी इतकी चतुर आहे, ती हात आपले उचलते आणि कमळाचा आकार करते आणि हळूच मिटते. थोडक्यात त्याला सांगते कमळ मिटायची जी वेळ आहे त्यावेळी पुष्करिणी जवळ आपण भेटूया. वसंत पंचमी सुद्धा किती सुंदर साजरी. आजकालच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक पेक्षाही वेगळ्या पद्धतीने आणि तत्काल ती मेसेज देते आणि सूचक आणि किती गोडवा आहे याच्यामध्ये. आणखी एक मी तुम्हाला गाथा सांगते की आपण सर्वसाधारणपणाने सौभाग्य हे स्त्रीच्या बाबतीत म्हणतो, पण या गाथेमधली जी तरुण मुलगी आहे ती वडीलधाऱ्यांच्या नकळत प्रियकराला भेटायला जायचं आहे. गोदावरीला पूर आलेला पावसाचे दिवस आहेत आणि तो नदीच्या पलीकडे आहे. ती मध्यरात्री त्या तुफान पावसामध्ये नदीला पूर आलेला असताना पोहून पलीकडे जाते आणि त्याला भेटून परत येते. त्यानंतरची गाथा अशी आहे की त्याचं गुणवंत सौभाग्य आणि माझं धाहस दुर्मिळ स्त्री जातीमधलं ठाऊक आहे फक्त त्या अर्ध्या रात्रीला आणि त्या गोदावरीच्या पुराला. क्या बात. तेव्हा सौभाग्य त्याचं आहे की तिच्यासारखी तरुण मुलगी एरवी साहस करायची ती पुरुषाने तिच्या प्रेमाच्या साठी, पण इथे ती पोहून जाते मध्यरात्री आणि भेटून येते आणि माझं दुर्मिळ साहस स्त्री जातीमधलं ठाऊक आहे फक्त त्या अर्ध्या रात्रीला. आता म्हात्रेजी बघा, आपल्याकडे 6 ऋतू आहेत आणि प्रत्येक ऋतूचं एक दर्शन वेगळं आहे. वसंत आहे, ग्रीष्म आहे, वर्षा आहे, शरद आहे, शिशिर आहे आणि हेमंत आहे. आपली भारतीय संस्कृती 6 ऋतूमध्ये वर्ष मानते. बरोबर. आणि प्रत्येक ऋतूचा अनुभव हा स्त्री पुरुषांना वेगवेगळा आहे. पण विशेषतः वसंत पंचमीपासून होळीपर्यंत म्हणजे फाल्गुन पौर्णिमेपर्यंत हा कालखंड या वधूवरांना एकत्र यायला, तरुण तरुणींना एकत्र यायला हा अधिक चांगला म्हणून सांगितलेला आहे. कारण शिशिर संपलेला असतो, थंडीतून माणसं बाहेर पडलीत, उत्तरायणाला प्रारंभ झालेला आहे आणि पुढे तर होलिकोत्सव तोंडावर असतो. त्यामुळे आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त सुद्धा लगेच त्यावेळेला काढतात ते तेवढ्यासाठी. किती सुंदर रचना. आपण आता जे म्हणालात ना, आपले पूर्वज किती हुशार असतील, निसर्गाशी ते द्योतक आहे, निसर्गाशी सुंदर सांगड घातलेली. आपण सगळे म्हणजे भारतीय तसे निसर्ग पूजकच म्हटलं पाहिजे की आपल्या सगळ्या जगण्याच्या संकल्पना, आपल्या भावभावना या निसर्गाशी खूप एकरूप झालेल्या. त्याला आपल्याकडे ऋत अशी संज्ञा आहे. आपण ज्याला निसर्ग निसर्ग म्हणतोय सारखे, गणपती अथर्वशीर्षामध्ये ऋतं वच्मी सत्यं वच्मी म्हटलेलं आहे. तर सत्य हे नित्य ऋतावर अधिष्ठित असतं. ऋत म्हणजे ईश्वराने मांडलेला वैश्विक नियम, या निसर्गाची केलेली निश्चित रचना, त्याला मानवाने कधीही धक्का लावू नये हेच आमचे सण उत्सव परंपरा शिकवतात. आणि लोकोत्सवात ते लोकशिक्षण दिलं जातं. तुम्ही निसर्गाला धक्का लावलात की मग कुठेतरी भूकंप होईल, तो होऊ नये म्हणून या निसर्गाला ऋताला जपा सांगणारे आपले सण आहेत. आणि वसंत पंचमी त्यातलाच एक आहे. मला सांगायचं तेवढं. पारंपरिक प्रेम संकल्पनांसंदर्भात सुरू असलेली ही आपली चर्चा यापुढे चालूच राहणार आहे. जाऊ नका कुठे. पुन्हा भेटूया छोट्याशा मध्यंतरानंतर. प्रेम म्हणजेच केवळ आयुष्य नाही, त्याच्या पलीकडच्या आयुष्याची आव्हानं पुष्कळ मोठी असतात. त्याच्या पलीकडे आयुष्यातले पुरुषार्थ खूप मोठे असतात. प्रेम ही काही फक्त वरवरची तात्पुरती एकमेकांच्या बरोबर मौज मजा करण्याची गोष्ट नाही. त्याच्या पलीकडे प्रेम ही एक जबाबदारी आहे.
पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण चर्चा करत आहोत भारतीय प्रेम संकल्पनांसंदर्भात आणि चर्चेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर शंकर अभ्यंकर आणि ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे. आताची जी परिस्थिती आहे, आताचा आधुनिक तरुण आहे हा याचं जगणं तंत्राधारित झालेलं आहे, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आयुष्य सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या जगण्यामध्ये जी सहजता असायला पाहिजे होती ती सहजता संपत चाललेली आहे. तर अरुणाताई, तुम्ही या नवीन पिढीला काय सांगाल? त्यांच्या प्रेमभावना व्यक्त होतात त्या फेसबुकवरच्या स्माइलीमधून, तर ते पण ते वास्तव आहे, ते आपण नाकारू शकत नाही ना. नाही, वास्तव नाकारात नाही. म्हणजे ही संबंध जी तंत्रज्ञानाची गती आहे ती पण आता आपण थांबवू शकणार नाही, उलट नाही चक्र फिरवू शकणार. पण मला असं वाटतं की हे सगळं तंत्रज्ञान वापरणारा शेवटी माणूस आहे आणि मानवी मन हे या सगळ्याच्या मागे जे काम करतं ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही मानवी संबंध हे या सगळ्या तंत्रज्ञानाच्या पलीकडचे आहेत याची कुठेतरी एक जाण असावी, एक भान असावं त्याचं, आणि ते भान खूप महत्त्वाचं आहे. मग ते तुम्ही स्माइली पाठवा किंवा एकमेकांना काय ज्याला म्हणतात की सेल्फी मधून तुमच्या जवळीक व्यक्त होऊ दे. पूर्वीचं कदाचित सूचक होतं, ते अधिक भावणार असणार आणि कुठेतरी ना त्याच्यामध्ये एक दीर्घजीवित्व होतं, त्याच्यामधला गोडवा, मधुरता ही सगळी टिकून असायची त्या सगळ्यामध्ये. आता कदाचित ते इतक्या वेगाने तुम्ही पुढे जाता त्या सगळ्यामध्ये की त्याच्यातला गोडवा चाकण्यासाठी तुम्हाला उसंतच नाही अशा प्रकारे. पण मला असं वाटतं की त्या संबंधांचा टिकाऊपणा ही गोष्ट आपण विसरता कामा नये. नाही, जशी प्रगती होत जाते तसं टिकाऊपणा कमी होत जातो. आज म्हणजे माझ्या बरोबरचे जे तरुण लोक आहेत त्यांचं मी वागणं किंवा जगणं बघतो, तर त्यांना दरवर्ष 6 महिन्यांनी मोबाईल बदलावा असं वाटतं. तर मोबाईल सांगितलं काल तर त्यांच्या जगण्याचा हा जो वेग आहे किंवा बदलाची ही जी प्रक्रिया आहे ती त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांबद्दल सुद्धा लागू पडायला लागलेली. पण अहो, आता शोभा डेन सारख्या एखाद्या अगदी आधुनिक काळात वावरणाऱ्या आणि सेलिब्रिटीच्या जगामधल्या बाई सुद्धा आपल्या मुलांना पत्र लिहिताना असं म्हणतात की तुमच्या आयुष्यामध्ये मुलांची पुष्कळ मुलींची ये-जा असते, हे मला माहीत आहे, पण त्यात कुठेतरी कमिटमेंट असावी असं माझ्यासारखी आई एखादी म्हणते. त्यावेळेला त्या सगळ्याचा अर्थ असाच असतो ना की प्रेम ही काही फक्त वरवरची तात्पुरती एकमेकांच्या बरोबर मौज मजा करण्याची गोष्ट नाही. त्याच्या पलीकडे प्रेम ही एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी समजणं, ती जबाबदारी म्हणून स्वीकारणं हे आजच्या मुलांच्याकडून घडायला हवं अशी किमान अपेक्षा आहे. म्हणजे ती नव्या पद्धतीने प्रेम व्यक्त करा. पण आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक ज्ञानेश्वरांची ओवी सांगते, ज्ञानेश्वरीतली. अभ्यंकर तुम्ही आहात इथे पण तरी मी आठवते आहे, मुळातला संस्कृत श्लोक आहे की भुंगा आहे तो कठीण लाकूड पोखरू शकतो, पण तो कमळाच्या पाकळ्यांमध्ये मृदू असल्या तरी बंदिस्त होतो. कारण सूर्यविकासी कमळ तो श्लोक रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् हसिष्यति पंकजश्री इत्थम विचारते कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गजउज्जहार. पण त्याच्या पुढे म्हणजे यांनी म्हटलंय की हा दारुभेद निपुण असा जो भुंगा आहे तो कमळ कुरतडत नाही. त्याला ज्ञानेश्वरांनी फार सुंदर जोड दिली आहे आणि प्रेमाची एक नवीन व्याख्या केली आहे असं मला वाटतं. त्यांनी असं म्हटलंय की तो भुंगा अडकतो, म्हणजे सूर्यविकासी कमळ संध्याकाळी मिटतं, भुंगा त्याच्यात उतरलेला असतो आणि त्या कमळात गुंगलेला असतो पूर्ण, आणि नंतर त्याच्या लक्षात येत नाही की आता हे कमळ मिटणार आहे आणि आपण अडकून पडणार, तर तो अडकतो. त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय की तेथ उत्तीर्ण होय प्राणे परी तो कमळदळ चिरू नेणे ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ताई, मला तुम्हाला या संदर्भात एक वेगळा प्रश्न विचारावा असं वाटतो की आताची जी तरुणाई आहे, जसं आपण त्यांच्याबद्दल बोलतो की तंत्रज्ञानाने त्यांचं जगणं बदललेलं आहे, त्यांच्या प्रेमाच्या संकल्पना, त्यांच्या सहजीवनाच्या संकल्पना प्रचंड वेगाने बदललेल्या आहेत. तर त्याला या आपल्या पारंपरिक प्रतीकांचा आधार कसा होईल? म्हणजे इथे राधेचं मला जास्त महत्त्व वाटतं. मला दोन तीन गोष्टी याच्याबाबत सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे तुम्ही राधेबद्दल म्हणालात, पण मी त्याकडे नंतर येते. मला दुसरीकडे असं पण वाटतं की आत्ताची तरुणाई आहे त्याला एक मोठी गोष्ट त्या सगळ्यांनी ध्यानात ठेवण्याची गरज आहे की प्रेम म्हणजेच केवळ आयुष्य नाही,
त्याच्या पलीकडच्या आयुष्याची आव्हानं पुष्कळ मोठी असतात. त्याच्या पलीकडे आयुष्यातले पुरुषार्थ खूप मोठे असतात. आता पुरुषार्थ आणि स्त्री अर्थ हे दोन्ही मी एकत्र म्हणते. आपल्याकडे शब्द आहे रूढ म्हणून मी हा वापरला. पण या आयुष्याचे आपल्या संस्कृतीचा परिणाम. पण आयुष्यातलं मिळवण्याजोगं करण्याजोगं खूप मोठं आहे आणि यासाठी परस्परांनी साथ एकमेकांना द्यावी आणि जोडीने त्या एका गोष्टीसाठी आपण आपलं आयुष्य पणाला लावावं. ही पण प्रेमाची खूप मोठी गोष्ट आहे आणि गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे असं केलेले कित्येक थोर मोठे महात्मे तुम्ही जे लिहिलेलं आहे टागोरांपासून तर आंबेडकरांपर्यंत त्याच्यातली पण ही भावना या आधुनिक युगातलीच आहे ना. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं जर आता मी तुम्हाला सांगते 2 गोष्टी मी मुद्दाम सांगेन त्यांच्याच संदर्भात पुढे थोडा हा मुद्दा नाही. एक, पुरुष प्रधान आपण संस्कृती म्हणालात, पण आपली परंपरा अशी आहे की घर घर म्हणजे काय, गृहिणी गृहमुच्यते म्हटले आपल्याकडे. गृहिणी म्हणजेच घर आहे. आपले सण बघा, आपली व्रतवैकल्य बघा, आपले उत्सव बघा, आपले लग्न समारंभ बघा. स्त्रीला जेवढं महत्व असतं तेवढं पुरुषांना नसतं. ही वस्तुस्थिती आहे. परंतु स्त्री मागे पडली ना आपल्या सगळ्या याच्यामध्ये. आजची जी परिस्थिती आहे कारण आपल्या देशावरची आक्रमण आहे. नाही, स्त्रीचं जीवनाचं इतकं नाही, आक्रमण मान्य आहे. परंतु आज बघा, मी वर्तमानपत्रीय जगण्याशी संबंधित आहे त्यामुळे मी जास्त वर्तमानातली उदाहरणं देऊ इच्छितो की आजही भारतातील 50% अधिक स्त्रिया या ॲनिमिक आहेत. आजही भारतातील 35 ते 40% अधिक स्त्रिया या कुपोषित असतात. आजही आपल्याकडील जवळपास 30% स्त्रियांना 2 हंडे पाणी आणण्यासाठी किमान 3 ते 4 मैल चालावं लागतं. तर हे जे सगळं आहे हे म्हणजे त्यामुळे आपल्याला तिला स्त्री प्रधान कुठल्याच अँगलने बघता येणार. 25% अर्थार्जन करतात आणि त्यातही त्याचं आर्थिक स्वातंत्र्य असणाऱ्या स्त्रिया किती आहेत म्हणजे ज्या शिकलेल्या मुली जरी आहेत त्याच्यामध्ये मी अनेक शिकलेल्या मुली किंवा नोकरी करणाऱ्या मुलींचं सुद्धा बघतो की त्यांच्या पण जगण्यामध्ये स्वातंत्र्य ज्या अर्थाने यायला पाहिजे ते येताना दिसत नाही. त्यामुळे असेल ताई कदाचित आता विवाह न करण्याचं प्रमाण सुद्धा मुलींमध्ये वाढलेलं आहे, शिकलेल्या मुलींमध्ये. तुम्ही काय, तुमचं निरीक्षण काय? मला सावित्री सारखी एखादी स्त्री, एखादी प्रतीक त्यांच्यासमोर मुद्दाम ठेवावं असं वाटतं की वडिलांनी मुलगी हवी म्हणजे लक्ष्मी आपल्या पोटी यावी म्हणून तपश्चर्या करून मागून घेतलेली सावित्री. आणि ती जन्मली, ती अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान होती. त्या काळच्या प्रथेप्रमाणे आजूबाजूच्या सगळ्या राजपुत्रांना, मी आता नव्या शब्दात सांगायचं झालं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, त्यामुळे मागणी येईना. तिच्याबद्दलचा जो एक धाक बौद्धिक वाटत होता, तिच्या तेजस्वितेचा एक जे थोडंसं मनामध्ये संकोच होत होता, त्यामुळे मागण्या येणार. तेव्हा वडिलांनी असं सांगितलं की तुझा पती आता तू शोध. बरोबर वृद्ध मंत्र्यांना घेऊन ती रथातून निघाली. ती वनांमधून निघाली कारण तिला वन आवडत होती आणि तिला सत्यवान भेटला. परत आल्यानंतर तिने राजाला असं सांगितलं की मला सत्यवानाची लग्न करायचं आहे. नारद तिथे आले आणि म्हणाले की तो अल्पायुषी आहे. वडिलांनी, मला ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते की सावित्रीच्या एकूण बुद्धिमत्तेवर, तिच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून वडिलांनी असं सांगितलं की धोका आहे, निर्णय तू घ्यायचा आहेस. आणि तिने निर्णय घेतला की दीर्घजीवी न आवडणाऱ्या माणसाबरोबर संसार करण्याऐवजी मला आवडणाऱ्या माणसाबरोबर मी तो अल्पजीवी असला तरी करीन. आणि तिने ती जबाबदारी पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर निभावली. तिने त्याचे प्राण परत आणले. डॉक्टर शंकर अभ्यंकर आणि अरुणा ढेरे यांच्यासोबत सुरू असलेली आपली चर्चा यापुढे सुद्धा सुरूच राहणार आहे. पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा मध्यंतरानंतर. या जगाच्या जीवनाचं एक संत्र असतं आणि त्यातला रस जितका मला भराभरा सेवन करता येईल तेवढा मी करणार आहे. अगदी पिळून पिळून शेवटच्या थेंबापर्यंत मी घेणार आहे. लग्न यशस्वी होण्यासाठी, म्हणजे संसार यशस्वी होण्यासाठी प्रेमच आत्मा आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आज चर्चा करतो आहोत भारतीय प्रेम प्रतीकांसंदर्भात आणि आपल्या आजच्या चर्चेमध्ये आहेत डॉक्टर शंकर अभ्यंकर आणि ज्येष्ठ लेखिका
अरुणाताई ढेरे, आपण या प्रेमाच्या उदात्त संकल्पनांबद्दल बोलत असताना या कौटुंबिक नातेसंबंधांबद्दल सुद्धा आपण बोलावं असं वाटतं अभ्यंकर सर. आपल्याकडे भारतीय संस्कृतीचा मेरुदंड कणा म्हणून कुटुंब संस्थेकडे पाहिलेलं आहे. कुटुंब संस्थेमध्ये जी नाती आहेत, अथर्ववेदामध्ये म्हटलेलं आहे की पती पत्नीचं नातं अद्वैताचं असावं, पित्याला पुत्र अनुकूल असावेत, मातेवर प्रेम करणाऱ्या कन्या असाव्यात, कुटुंब एका मुठीसारखं असावं. म्हणजे वैदिक कालखंडापासून कुटुंब संस्थेला आपल्याकडे आत्यंतिक महत्त्व दिलं गेलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जगामध्ये अनंत ठिकाणी अनंत स्थळी प्रेमविवाह होतात आणि जगामध्ये याचं खूप सर्वेक्षण झाले, खूप सर्वे घेतले गेलेले आहेत. आणि वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला आश्चर्य असं वाटतं की जगातले 95% प्रेमविवाह असफल झालेले आहेत. जगाने सर्वेक्षण केलेलं याचं, टाईमनी केलेलं आहे, आपल्याकडे इंडिया टुडेनं केलेलं आहे. जगातली जी प्रख्यात सगळी मॅगझिन्स मासिक आहेत या सगळ्यांनी एक असा क्रॉस सेक्शनल सर्वे म्हणतात तो केलेला आहे. पण आणि जे प्रत्यक्षात जर सांगितलं सर तर आपल्या देशातच फक्त अरेंज मॅरेजची पद्धत आहे. आपण पाश्चात्य देश जर सगळे बघितले किंवा भारतीय संस्कृती भारताबद्दल बोलतो, पौर्वात्य अनेक देश, नाही आता ती टाइमची जी संस्कृती एशियन आपल्याकडे आलेली आहे मोठ्या प्रमाणात. आता आहे ना, आपल्याकडे आता प्रेमविवाहाचं पण तेच मी सांगतोय मोठ्या प्रमाणात आपल्याला संख्या की वाढलेली आहे. सर्वेक्षण ज्या ज्या मासिकांनी केलं किंवा ज्या ज्या व्यावसायिक संस्थांनी केलं त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की परंपरेने जे विवाह होतात ते जास्ती आणि दीर्घ. परंपरेचे आपले जे विवाह आहेत ते जातीबद्ध आहेत आणि जाती व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत भारताची प्रगती होईल असं नाही. असं नाही आहे मात्रेजी, अजिबात असं नाही आहे. आपल्या स्मृती ग्रंथांनी एवढंच स्वातंत्र्य दिलेलं आहे. कन्या चांगली असेल, बुद्धिवान असेल, सुसंस्कारित असेल आणि वरही तसाच असेल तर खुशाल प्रेम असावं, विवाह केला जावा, त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे तुम्ही जे म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य परंपरेचा आधार घेऊन तुम्ही जे सांगतात हे अधिकारवाणीने तुम्ही सांगितलेलं आहे. मला असं वाटतं कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे जे जातीभेदाचं विचित्र पद्धतीने स्तोम आता वाढलेलं आहे ते कमी झालं पाहिजे आणि विवाहाच्या सगळ्या संकल्पनेमध्ये अनुरूप पत्नी किंवा अनुरूप पती गोत्रांचा उल्लेख झाला. गोत्र म्हणजे मुख्य काय आहेत? ब्लड ग्रुप्स बसवलेले आहेत. रक्ताच्या गटावरून गोत्र निर्माण झालीत आपल्याकडे. म्हणजे ती काही धर्मावरून बसवलेली ना, ती रक्ताचे गट वेगळे केले, गोत्र तयार केले. आणि दुसरं परंपरा एकच नाहीये आपली. या देशात अनेक प्रकारच्या परंपरा नांद आहेत. बरोबर आहे. आणि त्यामध्ये आदिवासींच्या पासून लोकपरंपरेमधल्या कितीतरी ज्याला स्थानिक म्हणतात अशा प्रकारच्या परंपरा आहेत की ज्याच्यात विवाहाचा एकच प्रकार रूढ नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे प्रेम हे मुळामध्येच मला असं वाटतं की लग्न यशस्वी होण्यासाठी म्हणजे संसार यशस्वी होण्यासाठी काया प्रेमच आहे. काया प्रेमच उद्घोष होणं महत्त्वाचं आहे. आजही भारतामध्ये आता पूर्वेकडे काही ठिकाणी असं आहे की अजूनही वसंत पंचमीला मंडळी एकत्र येतात आणि तरुण तरुणीला निवडतो, तरुणी तरुणाला नाही. पण त्या आता आपण म्हणाल ते खूप महत्वाचं आहे. निर्व्याज प्रेम आणि त्याग याच्यावर कुटुंब जगतं, केवळ शारीरिक आकर्षणावर नाही जगत. आणि तो विस्तार हळूहळू व्हायला लागतो. म्हणजे पहिल्यांदा एकमेकांच्या आकर्षणात आणि प्रेमात पडून एकमेकांच्या पुरतच सीमित असलेलं विश्व, तीही फार सुंदर गोष्ट आहे की दोघही जण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि जगाचं कडं त्यांच्या एवढंच होतं. झाले जगाचे कडे माझ्या तुझ्या एवढे, एवढंच असतं. पण त्याचा विस्तार नंतर व्हावा लागतो आणि तो आपल्याकडे तरी हळूहळू तो विश्वापर्यंत होण्याची संबंध आपल्याकडे व्यास म्हणतात. व्यास जेवढा मोठा तेवढा परीघ मोठा होत जातो वर्तुळाचा. तर या व्यक्तिगत प्रेमातून हळूहळू कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा, मानवतेचा असा परीघ हळूहळू मोठा होत गेला. समष्टीची जी संकल्पना आपल्याकडे सांगितली, सृष्टी, समष्टी आणि परमेष्टी, याच्यामध्ये त्या प्रेमाचा विचार. म्हणजे विवेकानंदांनी निवेदिता ज्या वेळेला भारतात येणार होत्या त्यावेळेला त्यांना पत्र लिहिलं होतं की केवळ माझ्याविषयीच्या भक्तिभावाने आणि प्रेमाने ओढून तुम्ही इथे जर येणार असाल तर येऊ नका. मी तुमचा एकट्यांचा नाही. माझ्या प्रेमाचा विस्तार हा संबंध माझ्या देशाच्या प्रेमा इतका आणि किंबहुना सगळ्या विश्वा इतका आहे. त्याच्यात सामील होण्यासाठी यायचं असेल तर या अशी माणसं मला हवी आहेत की जी त्यासाठी माझ्याकडे आलेली आहेत. अशी माणसं हवी आहेत. पण मी तुम्हाला म्हटलं तसं की सुरुवातीला एकमेकांच्या प्रेमात पडून
संसाराला सुरुवात करणाऱ्या मुलांनी बरोबर. हळूहळू आपल्या स्वार्थाचा परीघ थोडा मोठा करत निश्चितच न्यावा. म्हणजे विवेकानंदांचीच एक प्रेमाचा- मुद्दाम गोष्ट सांगतो. अमेरिकेमधली त्यावेळेस स्वामीजी तिथे गेलेले होते. इंगरसोल या नावाचे एक नास्तिक गृहस्थ त्यांना भेटले आणि ते म्हणाले, या जगाच्या जीवनाचं एक संत्र असतं आणि त्यातला रस जितका मला भराभरा सेवन करता येईल तेवढा मी करणार आहे. अगदी पिळून पिळून शेवटच्या थेंबापर्यंत मी घेणार आहे. नास्तिक होते पूर्ण. स्वामीजी हसले आणि ते म्हणाले, मी असा प्रयोग कधीही करणार नाही. त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले, असं का? तर ते म्हणाले, त्यातला थेंबन थेंब मी लगेच काढून घ्यावा अशी आमची संस्कृती नाही. मला मृत्यूचं भय नाही आहे. पुनर्जन्म आम्ही मान्य केलेला आहे. ही प्रेमाची शिदोरी मला अनंत जन्म पुरणारी आहे. एका जन्मामध्ये मी ते जीवनाचं संत्र सगळं पिळून सालीचा कडवटपणाही स्वीकारावा अशी आमची संस्कृती नाही, आमचा धर्म नाही, आमची परंपरा नाही. मी तुम्हाला किती सुंदर त्याच्यामध्ये भावना आहे विवेकानंदांची. मला त्यावर अप्रतिम आहे आठवलं हे अलीकडच्या काळातलं बापटांच्या बद्दलचं, सेनापती बापट. हो, मी सेनापती बापटांचं तुम्ही आपण बोललो त्यावेळेस आवर्जून सांगते, मला या पुनर्जन्माच्या संकल्पनेवरून मला हे सांगावंसं वाटतं. मी जेव्हा पॉंडिचेरीला गेलो होतो आणि पॉंडिचेरीला अरविंदांच्या त्या सगळ्या पुस्तकालयात फिरत असताना मी आवर्जून बघितलं की मराठीमध्ये सावित्रीचं भाषांतर कोणी केलंय. तर मला धक्का बसला, कारण सगळ्याचं भाषांतर सेनापती बापटांनी केलं आणि ज्या माणसाने प्रचंड म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं आयुष्य धगधगत होतं आणि त्या सगळं ते जपून त्यांनी ही जी साहित्य साधना केलेली आहे याला तोडच नाहीये. म्हणजे आणि याचं कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की मुळातच या प्रकारचं एक मनामध्ये जे दिव्यत्व घेऊन जे आलेले होते ना, तर ते कितीही म्हणजे तरुण वयामध्ये गेले आणि परदेशात तुम्हाला तर ते सगळं माहितीच आहे की एडिनबरोला गेले. नंतर सावरकरांनी म्हटलं की बॉम्ब तयार करण्याची विद्या, त्यासाठी ज्या रशियन क्रांतिकारकांनी गुप्तपणाने त्यांना ती विद्या शिकवली त्यांना ती लिहून देणं शक्य नव्हतं, कारण ती रशियन भाषेतच ते लिहून देणार. बरोबर. आणि ती कळणार कशी आपल्याकडे, ते प्रसृत करायचं होतं. त्यावेळेला एडिनबरोला बरोबर शिकत असलेली एक मैत्रीण ॲना खोस, हिला बापटांनी कळवलं आणि ती तिची एक मेडिकलला होती, तिची एक 6 महिने बुडवून परीक्षा बुडवून ती त्यांना जर्मनीत भेटली. त्या दोघांनी 4 दिवसात 2 वेळेला आपला मुक्काम बदलला. तिने ते करून दिलं आणि त्याच्यानंतर ती पुन्हा बापटांना कधी भेटली नाही. पण ह्या एका गोष्टीसाठी एकत्र आलेली त्यांच्या मैत्रीचा तो धागा महत्वाचा. त्यानंतर बापटांनी एकदा आपल्या आईवडिलांना जेव्हा पत्र दिलं होतं त्यावेळेला फार चांगला शब्द, म्हणजे काव्यात्मक शब्द आहे तो बापटांचा. त्यांनी असं कळवलं होतं, त्यांचं आत्मचरित्र जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आईवडिलांना त्यांनी कळवलं की इथे एक मला भेटलेली तरुण मुलगी होती जिच्यामुळे माझा की जीव भाजला. तर अशी गोष्ट घडून गेली होती आणि तिच्याशी विवाह करण्याची मला परवानगी द्यावी. आता बापटांचं लग्न तर वयाचं अगदीच 12व्या वर्षी झालेलं होतं, त्यामुळे घरी पत्नी होती. पण त्याच्या पुढे त्यांनी असं लिहिलंय की मी ही तुमची संमती मागतोय, ती या जन्मासाठी नव्हे पण आपल्याकडे 7 जन्मांची बोली असते. मला एका जन्मामध्ये पुढच्या जन्मामध्ये तिला, म्हणजे बघा सगळी थोर चरित्र, जीवन मूल्य, सद्गुणांचा परोत्कर्ष, परंपरेचा आदर, गीतेवर कुठेतरी श्रद्धा, याच्यामुळे ही सगळी मोठी झालेली. म्हणजे तर हेच आपल्या तरुणांनी लक्षात समर्पण, ही जी भारतीय प्रेम संकल्पना आहे, ही भारतीय प्रेम संकल्पना भारतातल्या प्रत्येक तरुण तरुणीने समजून घेणं आता गरजेचं आहे. आणि आपल्या या ज्या प्रेम प्रतीकांचा वेगळ्या पद्धतीने आपल्या जगण्यावर आपल्या संस्कृतीने जो एक प्रभाव टाकलेला आहे, तो प्रभावसुद्धा आपण अभ्यासाने समजून घेतला पाहिजे. आणि आमची परंपरा, आमचं जगणं, आमची जी एक विचारधारा आहे, या विचारधारेतून आमच्या प्रेमसंकल्पनेला कशा पद्धतीने आमच्या प्रेमसंकल्पनेला कशा पद्धतीने समाजाने स्वीकारलेलं आहे ते सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रेम तर निश्चितच केलं पाहिजे. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर प्रेम कुणावरही करावं. प्रेम फक्त प्रेम करण्यासाठी जी आकर्षण ते समर्पण, ही जी धारणा आहे, ही धारणा मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. डॉक्टर अभ्यंकर, आपण आणि अरुणाताई आज या कार्यक्रमामध्ये आलात आणि
आपल्या पारंपरिक प्रेमसंकल्पनांचा जागर या प्रेमदिनाच्या निमित्ताने तुम्ही IBN लोकमतवर केलात, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.